हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शेअर्स यावरील उदाहरण सोडवायचं आहे। उदाहरण आपल्याला दिलेलं आहे बघा। 100 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 30 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला। दलालीचा दर 0.3% आहे, तर एका शेअरची खरेदी किंमत काढा। या उदाहरणामध्ये शेअरची दर्शनी किंमत ही 100 रुपये आहे आणि अधिमूल्य 30 रुपये, म्हणजे शेअरचा बाजारभाव काढताना आपल्याला दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य करावं लागेल आणि त्यामुळे त्याची किंमत येते बघा 100 अधिक 30 बरोबर 130 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, आता बाजारभाव म्हणजे काय, तर ज्या किमतीने शेअर बाजारामध्ये शेअरची खरेदी विक्री होते त्या किमतीला आपण शेअरचा बाजारभाव असे म्हणतो। या उदाहरणामध्ये आपल्याला दलाली सुद्धा द्यावी लागलेली आहे। दलालीचा दर 0.3% आहे। आता शेअर्सची खरेदी किंवा विक्री करत असताना दलाली ही द्यावी लागते शेअर दलालाला आणि त्यामुळे या ठिकाणी दलाली जी आहे ती 0.3% आहे। एखादा शेअर्स आपल्याला खरेदी करायचा असेल तर त्यामध्ये बाजारभावामध्ये दलाली ही मिळवावी लागते आणि जेव्हा आपण एखादा शेअर विकतो त्यावेळेस बाजारभावातून दलाली ही वजा करावी लागते। शेअरची खरेदी किंमत काढताना बाजारभाव अधिक दलाली आपल्याला करावी लागेल आणि त्यामुळे शेअरचा बाजारभाव आहे या ठिकाणी 130 रुपये आणि दलाली आहे 0.39। आता ही दलाली जी आहे ती आपल्याला दर्शनी बाजारभावाच्या किमतीवर दलाली काढावी लागेल आणि ती म्हणजे आपल्याला म्हणता येईल 130 गुणिले 0.3 भागिले 100 गुणिले बरोबर 0.39। शेअरचा बाजारभाव 130 रुपये आहे आणि दलाली 0.39 रुपये आहे आणि त्यामुळे शेअरची खरेदी किंमत काढताना आपण सूत्र लिहिणार शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली आणि त्यामुळे आपल्याला लिहिता येईल शेअरचा बाजारभाव आहे 130 रुपये आणि दलाली आहे 0.39। दोघांची बेरीज जर केली आपण तर ती येते 130.39 रुपये। म्हणून आपल्याला शेअरची खरेदी किंमत किती मिळते या उदाहरणामध्ये रुपये 130.39। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दलाली जी आहे ही आपण बाजारभावामध्ये मिळवलेली आहे।